केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या टप्पा 2 अंतर्गत करण्यात आलेल्या कामातून आता धाराशिव जिल्ह्यातील 720 गावं हागणदारी मुक्त झाली आहेत। त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला ओडिएफ प्लस जिल्हा घोषित करण्यात आला आहे। केंद्र सरकारनं स्वच्छ भारतासाठी विविध योजना आखल्या आहेत। याच उद्देशानं केंद्रानं स्वच्छ भारत मिशन हाती घेतलं। या मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम झालं आहे। इथल्या 720 गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, शाळांमध्ये तसंच सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली आहेत। नागरिक त्याचा पूर्णपणे वापर करत आहेत। आम्ही दररोज कचरा गोळा करतो बाहेरचा आणि घरातला, आणि कचरा कुंडीची ज्यावेळेस गाडी येते आमच्या दारामध्ये त्यावेळेस आम्ही हा कचरा, ओला कचरा आणि हे वाळलेला कचरा आम्ही त्या गाडीमध्ये देतो। गावामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात काय करता येईल यावर आपण ग्रामपंचायत मार्फत कचरा कुंडी घरोघर 250 कुटुंबाला डस्टबिन दिलेले आहेत। त्या कुटुंबांना ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी मार्गदर्शन केलेले आहे। ग्रामसेवक तसेच गावातील कर्मचारी सातत्याने सांगत असतात स्वच्छतेसाठी काय करावे लागेल। असं म्हणतात, स्वच्छता नांदेदारी तिथं रोगराई दूर होईल। हे धाराशिव जिल्ह्यानं करून दाखवलं आहे। जिल्ह्यातील अनेक गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी, कचरा विलगीकरण प्रकल्प, भूमिगत गटारं बनवली आहेत। यामुळे गावात सर्वत्र स्वच्छता दिसून येत आहे। त्याशिवाय गावाचं आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे। स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 पूर्ण भारतात चालू आहे। त्या स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 मधील 33% आमचे जे गाव आहे ते मॉडेल म्हणून जाहीर केलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातलं, आणि 100% गाव ॲस्पायरिंग मध्ये ओडीएफ प्लस झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुक्यापैकी 8च तालुका ओडीएफ प्लस ॲस्पायरिंग झालेला आहे, आणि डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण जिल्हा जे आहे ते मॉडेल ओडीएफ प्लस मॉडेल म्हणून जाहीर करायचं। धाराशिव जिल्हा ओडीएफ प्लस झाला आहे। आता धाराशिव जिल्हा ओडीएफ प्लसचं आदर्श प्रारूप गाव बनवण्याचा निर्धार इथल्या प्रशासनानं आणि स्थानिक तसंच नागरिकांनी केला आहे। त्यांना यात नक्की यश मिळेल। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव।